श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गाणगापूर कर्नाटक राज्याच्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यामध्ये असणारं एक छोटंसं गाव भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेलं हे ठिकाण ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अंश असणारे श्री दत्तगुरू यांच्या आशीर्वादाने पावन झालेली ही भूमी. त्यांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती नरसोबावाडीहून थेट गंधर्वपूर म्हणजेच आजचे असणारे गाणगापूर येथे पोहोचले. तसेच तेथेच त्यांनी 2 तप वास्तविक केले. गाणगापूर या तीर्थक्षेत्राचे महत्त्व श्री गुरुचरित्र या ग्रंथातून विस्तारपूर्वक सांगितले आहे. माघ वद्य प्रतिपदेला श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका भक्तांकडे सुपूर्त करत, या पादुका निर्गुण असल्या तरीही यामध्ये माझा सगुण रूपी वास सदैव असणार आहे. जो भाविक श्रद्धापूर्वक या पादुकेचे दर्शन घेईल त्याच्या पाठीशी माझा कायम आशीर्वाद राहील, असा बोध करत महाराज त्या ठिकाणाहून गुप्त झाले. मठी ठेवितो निर्गुण पादुका पुरवतील कामना, एका संदेह न धरावा की मात आमची सत्य जाणा. म्हणून या दिवशी गाणगापुरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. अशा या पावन भूमीमध्ये आजही अनेक चमत्कार घडतात व भक्तांना दिव्य अनुभूती येते. त्याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. भीमा आणि अमरजा या 2 पवित्र नद्यांचा संगम या जागृत शक्तिपीठावर झाला आहे. हे स्थान निर्गुण मठापासून जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. या संगमावर श्री नृसिंह सरस्वती रोज स्नान करत असत. निर्गुण मठातील पादुकांचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक या संगमावर स्नान करतात. पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या स्नानाला या ठिकाणी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या संगमाभोवती षटकुल, नरसिंह, भागीरथी, पापविनाशी, कोटी, रुद्रपातक, चक्र, मणमत या अष्टतीर्थांचा वास आहे. संगमावरच विशाल असा वृक्ष पाहायला मिळतो. या वृक्षाची अशी कथा सांगितली जाते की नरहरी नामक ब्राह्मणाला श्री दत्तगुरूंनी एक शुष्क काष्ट देऊन ते पूर्व दिशेला लावण्यास सांगितले व ज्या दिवशी त्याला पालवी फुटेल त्या दिवशी तू व्याधीमधून मुक्त होशील, असा आशीर्वाद देखील दिला. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे नरहरी ब्राह्मण त्या काष्टाला दररोज पाणी घालू लागला. दत्तगुरूंवर असणारा त्याचा दृढ विश्वास आणि मनातील श्रद्धा पाहून एके दिवशी सद्गुरूंनी आपल्या कमंडलोतील पाणी त्या काष्टाला घातलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून त्याला पालवी फुटण्यास सुरुवात झाली. जसजसे ते औदुंबर वृक्ष मोठं होत गेलं तसतसे नरहरी व्याधीमुक्त झाला. म्हणून आजही लाखो भाविक या वृक्षाला धागा बांधत आपल्या इच्छापूर्तींची प्रार्थना करतात. तसेच अनेक भाविक या ठिकाणी बसून श्री गुरुचरित्राचे पारायण देखील करतात. संगमापासून काही अंतरावर भगवान परशुरामांनी लोककल्याणाकरता अनेक यज्ञ केले. त्याच यज्ञाची राख साचून भस्माचा डोंगर तयार झाला आहे. ही विभूती लावल्याने सर्व व्याधी, रोग, पीडा नाहीशा होतात. म्हणून भाविक हे भस्म श्रद्धापूर्वक आपल्या घरी नेतात. आजही तो भस्माचा डोंगर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हा देखील एक चमत्कारच म्हणावा लागेल. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3ही देवांचा अंशात्मक अवतार असल्यामुळे दत्तगुरूंना त्रिमूर्ती असं देखील म्हटलं जातं आणि यामुळेच त्यांच्या आरतीमध्ये सर्वप्रथम त्यांचा उल्लेख त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असा केला जातो. तसेच भक्तांनी त्यांचे स्मरण करताच ते तत्काळ हजर होतात, म्हणून त्यांना स्मृतिगामी देखील म्हटलं जातं. निर्गुण पादुका ज्या ठिकाणी आहेत त्यालाच निर्गुण मठ म्हणून ओळखलं जातं. निर्गुण पादुका म्हणजेच आकार नसलेल्या, तर सगुण पादुका म्हणजेच बोट, नख वगैरे असणाऱ्या. म्हणूनच या पादुकांना निर्गुण निराकार असं संबोधलं जातं. या पादुकांना आजपर्यंत कधीही पाणी, दही, दूध यापैकी कशाचाही स्पर्श झालेला नाही. या पादुकांचे सर्व पूजाविधी सोहळ्यामध्ये पार पाडले जातात. त्यामुळे भाविकांना
यांचे दर्शन देखील दूर अंतरावरूनच घ्यावे लागते. वसती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगपुरासी मध्यान्ह काळी परिसा. श्री नृसिंह सरस्वती संगमावर अनुष्ठान करून गाणगापूर ग्रामी नित्य भिक्षेसाठी येत असल्याचे वर्णन श्री गुरुचरित्रामध्ये केले आहे. म्हणून आजही श्री नृसिंह सरस्वती नित्य नियमाने गाणगापुरामध्ये मध्यान्ह काळी कोणाच्याही रूपाने येऊन भिक्षा मागतात आणि त्यामुळेच गाणगापूर नगरीमध्ये माधुकरी म्हणजेच भिक्षा मागण्याला आणि वाढण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विलक्षण अनुभूती बरोबरच निर्गुण मठामध्ये पिशाच बाधेने ग्रासलेल्या लोकांना त्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळते अशी देखील मान्यता आहे. सद्गुरूंच्या आरतीच्या वेळी वय, तब्येत व इतर कुठल्याही गोष्टींना न जुमानता बाधित असलेले लोक क्षणार्धामध्ये खांबावर चढतात. त्यांना त्या परिस्थितीतून मुक्ती देण्यासाठी दत्तगुरूंकडे धावा करतात. त्यांचा तो आवाज, ते शरीराचे हावभाव हे सर्व दृश्य थरारक असते. या अवस्थेत पादुकांच्या दिशेने त्यांनी झेप घेताच दत्तगुरूंच्या दंडकाकडे पाहून ते तिथेच थांबतात. श्री दत्तात्रयांच्या याच विलक्षण शक्तीमुळे त्यांच्यातील त्या नकारात्मक शक्तीचा विनाश होतो. हा अद्भुत चमत्कार आजही गाणगापुरामध्ये पाहायला मिळतो. बाधेपासून अनेक भाविकांना मुक्ती मिळाल्याचे अनुभव सांगितले जातात. अशा या तीर्थक्षेत्री भक्तांचे सर्व दुःख, दारिद्र्य नाहीसे होऊन त्यांना सुखाची प्राप्ती होते. म्हणूनच लाखोंच्या संख्येने भाविक आजही गाणगापुरामध्ये दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी जातात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर स्वामी भक्तांनो, आता आपण सगळे मिळून 108 वेळा गुरूंचा जप करूया. गुरूंच्या मंत्राचा जप करूया. मन शांत करा, डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या आणि तसंच माझ्यासोबत हळूच मंत्र जप करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा